कितीही दमला असला मनुष्य तरी युजुअली सकाळ झालं की फ्रेश आहे. ते झालं पुन्हा दिवसभर मन वापरायला सुरुवात, शरीर वापरायला सुरुवात, पुन्हा दमलो, झोपलो, दुसऱ्या दिवशी फ्रेश. हे नेमकं काय घडतंय माहिती आहे का? असं गृहीत धरा, की आपण जेव्हा झोपतो, तेव्हा नेमकं घडलेलं काय असतं? आत्मा हा अविनाशी आहे. "नयनं छिंदन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः" एक टॅगलाईन आपल्याला सगळ्यांना नक्की पाठ आहे. बाकी गीता माहीत नसली तरी. त्यामुळे आत्मा म्हणजे परमात्माच आहे. त्याला काही दमायला होत नाही, झिजायला होत नाही, त्याला मरण नाही, मृत्यू नाही, भाजून जात नाही, कापता येत नाही, काहीच नाही. सो इट इज पर से इमॉर्टल अँड द ओरिजिनल फिनॉमिनल सोर्स ऑफ एनर्जी. निसर्ग कधी दमलेला दिसत नाही, परमेश्वर कधी दमलेला दिसत नाही आणि ह्या परमेश्वराचंच अंश म्हणजे जर आपला आत्मा असेल, तर तो दमणं शक्य नाहीये. रादर इट इज द ओरिजिनल सोर्स ऑफ फिनॉमिनल एनर्जी दॅट लाईज विदिन अस, विच वी आर नॉट अवेअर ऑफ अनफॉर्च्युनेटली. आणि झोपेमध्ये आपलं जे मन आहे, ते शरीरापासून ऑलमोस्ट ऑलमोस्ट म्हणतोय, डिटॅच होतं आणि आत्म्याशी एकरूप होतं. म्हणजे जसं बॅटरी ऑपरेटेड तुमचं व्हेइकल असेल, दिवसभर बॅटरी संपली, की रात्री घरी आल्यानंतर प्लग इन करायची. सकाळी उठेपर्यंत बॅटरी फुल चार्ज, की पुन्हा टुर-टुर, टुर-टुर आमची गाडी पळायला सुरुवात. संध्याकाळ झाली, की हळू स्लो डाउन कारण बॅटरी डाउन झाली. तशी रोज रात्री आत्म्यारूपी ह्या इमेन्स सोर्स ऑफ एनर्जी रूपी आत्म्याशी मन स्वतःला जोडून घेऊन रिचार्ज करतं, फुल्ली चार्ज होतं आणि ती एनर्जी शरीराच्या हार्डवेअरमधनं ते वापरतं. आता गंमत अशी आहे इथं, की असं गृहीत धरा, की माझ्या शरीराकडे 10 एवढी एनर्जी आहे. पण माझं मनाची जी झोळी आहे, मन नावाचा जो खिसा आहे, त्याच्यामध्ये 10 नाही मावत आहे. म्हणजे 10 कोटी शक्ती माझ्यापाशी आहे समजा, पण मनाला फक्त त्याच्यामधनं रोज ₹100 घेता येतात बिचारे, कारण तेवढाच खिसा आहे मनाचा. आमच्या मनाला माहिती नाहीये, की ज्या आत्म्याशी रोज रात्री झोपताना मी एकरूप होतोय, त्याच्याकडे अनंत एवढा एनर्जीचा साठा आहे. पण मन मात्र फक्त रोज समजा ₹1000 मागतंय. "ओ ₹1000 द्या ना, बास माझी बॅटरी चार्ज झाली" म्हणतो. आणि मग ₹1000 खर्च करायला सुरुवात होते दिवसभरात मनाचे. असं गृहीत धरा, की एखाद दिवशी निगेटिव्ह बॅलन्स झाला तर? मनाकडनं वापरताना ₹1000 च्या ऐवजी मनाने गरज दाखवली आणि आज मला खर्च करायचा आहे, तो ₹1100 चा. म्हणजे ₹100 डेफिसिट आहे, तो कुठनं मिळणार? उरलेले ₹100 मन शरीराकडे भीक मागतं. "अरे, एवढं खाल्लंयस ना आत्तापर्यंत पेढे बर्फी आहेत ना फॅटमध्ये डिपॉझिट झालेलं, थोडंसं फॅट जाळणार आहे का तुझी? तेरे को क्या फर्क पड़ता है? आज ₹100 देगा तो क्या तेरा जाएगा क्या?" बरं शरीर म्हणतं बिचारं रोज माझे सगळं मला हाकणारं कोण आहे? माझं मन. त्यामुळे शरीराकरता शरीर पण विसरलेलं असतं, की माझा बॉस खरा कोण आहे? आत्मा आहे. त्यामुळे मनाची ऑर्डर शरीराला ऐकावी लागते आणि उरलेला डेफिसिट ₹100 शरीर मेटाबॉलिझममधनं खर्च करतं आणि मनाला देतं. मनाला सवय लागली आहे विषयांकडे आकृष्ट व्हायची. आणि मग होतं काय, की मनाला पण कळतं, चला काही प्रॉब्लेम येत नाहीये. बरं ठीक आहे, शरीराकडे जोपर्यंत एक्सेस आहे साठवलेलं, तर शरीर देतंय हो. पण उद्या समजा गृहीत धरा, शरीराची कपॅसिटी जी आहे, ती पण संपली. पण म्हणतात ना, म्हातारे मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. तशी मनाला घाणेरडी सवय लागते, की ₹1000 असले तरी ₹2000 पण मी खर्च करणार. ऋणं कृत्वा घृतं पिबेत. आणि हा निगेटिव्ह बॅलन्स एकदा का वाढायला लागला, की तुमचं शरीर आतून पोखरलं जायला लागतं. आणि मग तुमची इच्छा असो वा नसो,
तुमच्या नशिबात दीर्घायुष्य लिहिलेलं असलं तरी सुद्धा अल्पायुषी म्हणून आपल्या आयुष्यात मारायची वेळ येते. नामस्मरण असू दे ना ते कुठलीही साधना असू दे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. त्यामुळे हेल्थ इज वेल्थ हे कधीच विसरायचं नाही. त्यामुळे माझ्याकडे खिशात आहे किती, मराठीमध्ये म्हण आहे, अंथरूण बघून पाय पसरा. मनाला सवय लागली पाहिजे अंथरूण बघून पाय पसरायची. कारण कसं असतं, गरिबाला श्रीमंत होणं एक वेळ झेपतं. श्रीमंताला गरीब होणं खूप अवघड जातं. 2 BHK मध्ये राहिलेल्या माणसाला 3 BHK मध्ये छान वाटतं. 3 BHK मधल्या माणसाला रो हाऊसमध्ये छान वाटतं. पण उद्या परवडलं नाही तर रो हाऊसमधनं 1 BHK मध्ये राहायची वेळ आली तर मनाला खूप क्लेश होतात. कारण सवय लागलेली असते. इथं तोच प्रकार आहे. त्यामुळे मनाला वळण लावण्यासाठी मुळात मनाची ताकद काय आहे? मनाचे शॉर्टफॉल्स काय आहेत? मन नेमकं कुठे चुकतंय? मनाला मोह कुठल्या क्षणी पडू शकतो? हा सगळा मनाचा, शरीराचा, आत्म्याचा अभ्यास ही आपली खूप महत्वाची पायरी आहे. मनाला जोपर्यंत स्वतःच्या वाटत नाही, की मला जर एवढी शक्ती माझ्याकडे आहे, माझा नवरा म्हणजे आत्मा हा जर साक्षात परमेश्वर आहे, तर मी का असा भिकाऱ्यासारखा ₹1000 मागतो फक्त रोज? 10 कोटा मागेन ना रोजच्या रोज. माझा नवरा नवकोट नारायण आहे तर, "हे मला एवढी एनर्जी दे, की 3 दिवस न झोपता मला सेशन घेता आलं पाहिजे." हे काय फालतूगिरी आहे? 8 तास झाले की म्हणे मी दमलो, झोप आली. इट डझंट मेक सेन्स यार. कारण आज वैद्यकीय शास्त्र असं सांगताय, की सामान्य मनुष्य त्याच्या मनाच्या कपॅसिटीज पैकी फक्त 4% कपॅसिटीज युटिलाइज करतोय. म्हणजे आपल्याला स्वतःची लाज वाटेल, आपण दमलो म्हणताना. Because the mind that you are talking about, that no, I got lost the powers, mentally I am finished. You are aware of only 4% of your mind, that is a conscious mind, which you are talking about, that you are exhausted. Whereas you have got another portion of mind, subconscious mind, which is 96%, which you have never experienced at all. Why? Because you never had the intense desire to find out your own capacities. स्वतःच्या कपॅसिटीज मी टेस्टच केल्या नाही कधी. मी परीक्षेला बसणारच नाही, कारण नापास व्हायची भीती आहे. अरे कधीच नाही मग पास होणार. मी पास होईन का? अरे नाही कधीच होणार. तू का? नाही मी बसतच नाही ना परीक्षेला. माझ्या कपॅसिटीज काय आहेत ह्या पाहण्यासाठी मी स्वतः ठरवून त्या कधीतरी क्रॉस करून बघितल्या पाहिजेत ना. जर मेडिकल सायन्स सांगतं की सामान्य मनुष्य 4% फक्त मन वापरतोय, तर मला स्वतःविषयी लाज वाटली मी जेव्हा हे WHOचं वाचलं तेव्हा. असा विचार जोर आपल्या मनात येत नाही. मी सांगून नाही होणार, तुम्हीच मला सांगून होणार नाही, मी सांगून तुम्हाला होणार नाही. दिस थॉट हॅज टू बी स्वयंभू. इट हॅज टू गेट इग्नाइटेड फ्रॉम विदिन वन सेल्फ. की मला माझ्या कपॅसिटीज पाहायच्या आहेत, आता टेस्ट करायच्या आहेत. खात्री ठेव ना तुझ्या कपॅसिटीज आहेत म्हणून, आणि मग बघ बरं. We never test ourselves. We never try to go beyond our so-called limitations, whereas we have the immense power. कारण प्रत्येक आत्म्याकडे जो साक्षात परमात्मा आहे त्याच्याकडे कपॅसिटीज इनफायनाइट आहेत. इनफायनाइट, नॉट 10⁻n. n म्हणजे तरी काहीतरी मी लिहिलं म्हणजे फायनाइट लिहिलंय. इट इज इनफायनाइट. आणि जर मनाला आत्म्याशी कंप्लीट बॉन्ड क्रिएट करता आला, इट्स अ स्लो प्रोसेस. वन हॅज टू डेव्हलप, वन हॅज टू प्रॅक्टिस, अँड दॅट इज ॲक्च्युअली नाम.